यावर्षी हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार अशी आशा नवी मुंबईकरांनी बाळगली होती। काहींनी अर्ज दाखल केले। सिडको घरांच्या किमती कधी जाहीर करणार याकडे सर्वांचे डोळे लागले होते। मात्र किमती जाहीर होताच डोळेच पांढरे होण्याची वेळ आली आहे। बघूया। सिडकोची न परवडणारी घरं, माझे पसंतीचे घर योजना सर्वसामान्यांना नापसंत। सिडकोच्या घराची किंमत 97 लाख रुपये। नवी मुंबईत सिडकोनं माझे पसंतीचे घर ही गृह योजना आणली। 26,000 घरांची घोषणाही केली। आर्थिक दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी ही योजना आहे। तब्बल 1,20,000 नागरिकांनी यासाठी अर्जही केले। पण घरांच्या किमती जाहीर होताच ही घरं नेमकी कुणाला परवडणारी आहेत असा प्रश्न अर्जदारांना पडलाय। घरांचे दर 25 लाख ते 97 लाख रुपयांपर्यंत आहे। या तळोजामध्ये सर्वात कमी 25 लाख रुपयात 1 BHK। मात्र वाशीमध्ये 1 BHK ची किंमत 74 लाख रुपये। खारघर मधल्या घराची किंमत तर तब्बल 97 लाख रुपये। कुठल्या गटासाठी किती रुपयापर्यंतचं घर आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आर्थिक दुर्बल घटक तळोजा सेक्टर 28 25,10,000 रुपये। तळोजा सेक्टर 39 26,10,000 रुपये। खारघर बस डेपो 48,30,000 रुपये। खारकोपर 2A 38,60,000 रुपये। खारकोपर 2B 38,60,000 रुपये। कळंबोली बस डेपो 41,90,000 रुपये। बामणडोंगरी 31,90,000 रुपये। अल्पोत्पन्न गट पनवेल बस टर्मिनस 45,10,000 रुपये। खारघर बस टर्मिनस 48,30,000 रुपये। तळोजा सेक्टर 37 34,20,000 ते 46,40,000 रुपये। मानसरोवर रेल्वे स्टेशन 41,90,000 रुपये। खांदेश्वर रेल्वे स्टेशन 46,70,000 रुपये। खारकोपर ईस्ट 40,30,000 रुपये। वाशी ट्रक टर्मिनल 74,10,000 रुपये। खारघर स्टेशन सेक्टर 1A 97,20,000 रुपये। विशेष म्हणजे सिडकोचे दर आणि खासगी इमारतींमधील घरांचे दर जवळपास सारखेच आहेत। मग सिडकोचं परवडणारी घरं हे धोरण गेलं कुठे असा प्रश्न सुद्धा विचारला जातोय। सिडकोची घरं बांधते ना ती सुद्धा उच्चवर्णीय लोकांसाठीच बांधते अशी सामान्य माणसांची भावना झालेली आहे। 97 लाख रुपये जो रेट लावला आहे सिडकोनी तो रेट खूप मोठ्या प्रमाणात आहे। मला असं वाटतं खारघरला तुम्ही जाऊन बघा आज सुद्धा 80 ते 90 लाखामध्ये चांगलंसं एक टावर मध्ये 2 BHK घर मिळतं। तर सिडकोच्या घरामध्ये लोक इन्व्हेस्टमेंट पैसे का करणार। 236 रुपयाप्रमाणे जर तुम्ही बघितलं आज जर लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर तेच जवळपास 3-3.5 करोड रुपये होत आहेत। ह्याचा लोकांना परतावा लोकांनी जर ते घर घेतलं नाही तर ते सिडको परत देणार आहेत का। लोकांची ही चाललेली व्हाईट कॉलर फसवणूक आहे माझ्या मते। आर्थिक दुर्बल घटकांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 3 लाखांची आहे आणि अल्प उत्पन्न गटासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 6 लाखांपर्यंत ठेवली आहे। त्यामुळे ज्यांना वाशीत घर घ्यायचंय त्यांना 74 लाखांच्या घरासाठी पैसे आणायचे कुठून असा प्रश्न पडलाय। घरांची ऍड केली त्याची प्राइस त्यांनी डिक्लेअर केले नाही। लोकांनी बऱ्याचशा लोकांनी सर्वसामान्य लोकांनी फॉर्म भरले। फॉर्म भरून झाल्याच्या नंतर ह्या लोकांनी त्याची प्राइस डिक्लेअर केली। पण ही प्राइस त्यांनी अशी डिक्लेअर केली की ती सर्वसामान्यांना न परवडणारी घरे आहेत ती। कारण ह्याच पैशामध्ये प्रायव्हेट बिल्डर चांगल्या अमेनिटीमध्ये चांगले घरं मिळतात। आणि जर सिडकोला जर अशी सर्वसामान्य लोकांची फसवणूक जर करायची असेल तर त्यांनी असे ऍड द्यायलाच नाही पाहिजे। बरं घर घ्यायचं झालं तर स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च असतोच। त्या पैशाची जुळवाजुळव कशी करायची हाही प्रश्न आहेच। या घरांसाठी अर्ज करण्याची मुदत 10 जानेवारीपर्यंत वाढवली आहे खरी, पण किमती पाहून किती ग्राहक घर खरेदीसाठी पुढाकार घेतील यात शंकाच आहे। सर्वसामान्यांना परवडणारं घर म्हणून सिडकोच्या घरांकडे पाहिलं जातं। नुकतीच सिडकोने 26,000 घरांची लॉटरी काढली। यामध्ये वाशी सारख्या शहरामध्ये 1 BHK घरासाठी 74 लाखांचा रेट लावलेला आहे। विशेष म्हणजे अल्प उत्पन्न गटासाठी एवढा रेट कसा परवडेल असा प्रश्न उपस्थित होत आहे। कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात गृह कर्ज सर्वसामान्य माणसाला कोणती बँक देईल असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहक करत आहेत। विशेष म्हणजे वाशी आणि खारघर येथील दर पाहता ही घरं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याचंच बोललं जात आहे। स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई।